नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 1 ते 8. 11व्या अध्यायात रस भरल्या कथा 2. पार्थास होईल दर्शन विश्वरूपाचे. शांतरसाच्या घरात पाहुणा आला अद्भुत रस. इतर रसांना मिळाला मान पंगतीचा त्याच्या. जसे लग्न समारंभात नवरा नवरी बरोबरच इतरही वऱ्हाड्यांस मिळती दागिने आणि वस्त्र. शांत अद्भुत हे उत्तम रस दिसतील उघड डोळ्यास. जणू प्रेम भावे विष्णू शंकर एकमेकास आले भेटण्यास. अथवा जसे अमावस्येस सूर्यचंद्रबिंबे भेटतात तसेच या अध्यायात एकत्र आले हे 2 रस. गंगा यमुनेचा संगम जैसा झाला प्रयाग येथ. शांत अद्भुताचा मिलाफ तसाच या अध्यायात. सरस्वती नदी जी गुप्त शांत अद्भुत हे 2 ओघ. ऐसा त्रिवेणी संगम गीतारूप. आता म्हणती ज्ञानदेव मला करुणी कारण रूप. गुरु माझे निवृत्तीनाथ श्रवणद्वारातून मार्ग करती सुकर. 11वा अध्याय, त्याचं नाव विश्वरूप दर्शन योग. ह्या अध्यायामध्ये रस भरलेल्या 2 कथा आपल्याला ऐकायला मिळतील आणि पार्थाला साक्षात विश्वरूपाचं दर्शन होईल. शांत रसाच्या घरामध्ये जणू काही अद्भुत रस पाहुणा म्हणून आलेला आहे आणि त्याबरोबर इतर रसांना सुद्धा त्याच्या पंक्तीचा मान मिळालेला आहे. जसं लग्न समारंभामध्ये नवरा नवरी बरोबर इतर वऱ्हाड्यांना सुद्धा दागिने आणि वस्त्र मिळत जातात, तसंच शांत अद्भुत हे उत्तम रस आहेत आणि ते उघड उघड या अध्यायामध्ये डोळ्याला दिसतील. जणू काही विष्णू आणि शंकर हे अत्यंत प्रेममय होऊन एकमेकाला भेटायला आलेत असंच वाटेल. जसं अमावस्येला सूर्य आणि चंद्रबिंब एकमेकांना भेटतात तसंच या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत हे 2 रस एकत्र आलेले दिसतील. गंगा आणि यमुनेचा संगम जसा प्रयाग क्षेत्री होतो तसाच जणू काही शांत आणि अद्भुत रसाचा मिलाफ या अध्यायामध्ये झालेला आहे. सरस्वती नदी जी गुप्त असते
आणि शांत आणि अद्भुत असे हे दोन ओघ असा हा त्रिवेणी संगम गीतारूपाने आपल्याला या अध्यायात ऐकायला मिळेल. आता इथून पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला कारण करून माझे गुरु निवृत्तीनाथ हे आपल्या सर्वांच्या श्रवणद्वारामधून हे ऐकण्याचा मार्ग सुकर करून टाकतील. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 1 ते 8. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 9 ते 16. संस्कृत भाषेचे तोडून काठिण्य, मराठी भाषेचा शब्दरूपी घाट. गुरु माझे जे निवृत्तीनाथ, असती जे धर्माची रास. म्हणून या त्रिवेणी संगमात स्नान करावे आस्तिक होऊन. प्रयागात जसे माधवाचे दर्शन, तसे विश्वदर्शन घ्यावे येथ. आता पुरे हे रूपक, नवरसांना येथे आला बहर. प्राप्त जाहले जगास, श्रवण सुखाचे राज्य. प्रधान रस शांत अद्भुत, इतर रसही शोभनीय. अल्पतयांचा उल्लेख येथ, परिमोक्ष होतसे उघड. असा हा 11वा अध्याय, जेथ देवांचा विसावा खास. परी अर्जुन खरा नशीबवान, त्यास सारे हे झाले प्राप्त. अर्जुनच का म्हणावे केवळ, ज्यास या ज्ञानाची आवड. गीतार्थ येता मराठीत, सर्वांनाच त्या येतसे सुकाळ. म्हणून विनवितो तुम्हास, आपण करावे हे श्रवण. सज्जन हो द्यावे लक्ष, करतो मी ज्याचे कथन. संतांच्या यामी सभेत, सलगी करणे नाही रास्त. परी आपुला ऐसा लोभ, लेकरू जणू मी तुमचेच. यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संस्कृत भाषेचं काठिण्य तोडून मराठी भाषेचा शब्दरूपी घाट माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी आपल्याला उतरवायला मदत केलेली आहे. ते म्हणजे जणू काही धर्माची रासच आहेत.
म्हणूनच या त्रिवेणी संगमामध्ये आपण आस्तिक होऊन स्नान करावं. म्हणजेच संपूर्ण श्रद्धाभाव ठेवून आपण ह्यात समरस होऊन जावं. जसं प्रयागामध्ये माधवाचं दर्शन होतं, तसंच या अध्यायामध्ये विश्वदर्शन घ्यावं. आता हे रूपक पुरे झालं. नवरसांना या अध्यायामध्ये बहर आलेला आहे आणि सगळ्या जगाला श्रवण सुखाचं राज्यच जणू काही प्राप्त झालेलं आहे. यामध्ये प्रधान रस म्हणजे शांत रस आणि अद्भुत रस. तसंच इतरही रस अत्यंत शोभनीय अशा अवस्थेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतील. त्यांचा उल्लेख जरी अल्प असला तरीसुद्धा हे सगळं ऐकल्यानंतर मोक्ष उघड उघड प्राप्त होईल. तर असा हा 11वा अध्याय, जिथे देवांचा खास विसावा आहे असं समजलं जातं. पण अर्जुन खरा नशीबवान, त्याला हे सगळं प्राप्त झालं. पण केवळ अर्जुनालाच का बरं म्हणावं? त्याला ज्ञानाची आवड आहे म्हणून का? पण गीतार्थ जेव्हा मराठीत येईल तेव्हा सगळ्यांनाच सुकाळ आल्यासारखं वाटेल. आणि म्हणूनच मी तुम्हाला विनवतो की आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं आणि सज्जन हो, मी जे सांगतोय त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यावं. इतक्यात ज्ञानेदेवांच्या लक्षात येतं की समोरच आपले गुरु निवृत्तीनाथही बसलेले आहेत. तेव्हा ते सहजीच पुढे म्हणतात, खरं तर संतांच्या या सभेमध्ये अशी सलगी करणं म्हणजे खरं तर योग्यच नाही. पण आपल्या सर्वांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की जणू काही मी तुमचं लेकरू शोभावं. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 9 ते 16. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 17 ते 24. राघुला शिकवावे आपण बोलू लागता तो डोलवावी मान. आईच होतसे आनंदित करवून घेता काही बालकाकडून. जे जे मी बोलतो बोल शिकविले तुम्ही ते महाराज. आपणही ऐकावे तसेच एवढ्यासाठीच. सरस्वतीचे हे सुंदर झाड आपणच लावले तुम्ही जर. श्रवणामृताचे शिंपण करावे त्याचे जोपासन. रसभावांची फुले फुलतील विविधार्थांनी ते फळेल. धर्म होता आपुल्या हातून सुकाळ येईल जगतास. संतुष्ट जाहले संत ज्ञानदेवाचे ऐकून बोल. म्हणती करावे कथन अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर. तेव्हा बोले निवृत्तीदास कोण मी करणार कथित. कृष्णार्जुनातील संवाद आपण वदविता माझ्याकडून.
पाने खाई जो रानातील, वानर हरविते रावणास, अर्जुन जरी असे एकटाच, तरी जिंकले 11 अक्षौहिणी सैन्य. जे जे करेल समर्थ, ते ते होईल चराचरात, होऊनी समर्थ आपण, बोलवाल हे माझ्याकडून. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण आपल्या पाळीव पोपटाला कसं बोलायला शिकवावं आणि तो बोलू लागला की आनंदाने मान डोलवावी. तसंच आईचंही होतं. तीच सगळं काही बालकाकडून करवून घेत असते, पण तिलाच सगळ्यात जास्त आनंद होत असतो. तेव्हा जे जे बोल मी बोलतो आहे ते महाराज तुम्हीच मला शिकवले आहेत आणि आपणही त्याच भावनेने माझ्याकडून ते ऐकावेत. सरस्वतीचं हे सुंदर झाड आपणच लावलं आहे आणि त्याला श्रवणामृताचं शिंपण घालून त्याची जोपासनाही आपण करावी. त्यानंतर त्याला रसभावांची फुले फुलतील, विविधार्थांची फळेही त्याला येतील आणि आपल्या हातून जो धर्म होईल त्यामुळे अख्ख्या जगाला सुकाळच येईल. हे ऐकून सगळे संत संतुष्ट झाले आणि त्यावर ते म्हणले, आता आपण अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तराचं कथन करावं. तेव्हा निवृत्तीदास म्हणतात, मी कोण कथन करणार? कृष्ण आणि अर्जुनातला संवाद आपण माझ्याकडून वदवता आहात असं ज्ञानदेव म्हणतात. रानामध्ये झाडाची पानं खाऊन राहणारं वानर सुद्धा सैन्यामध्ये समाविष्ट होऊन रावणाला हरवू शकतं. तसंच अर्जुन जरी एकटा असला तरी सुद्धा 11 अक्षौहिणी सैन्य तो जिंकू शकतो. तेव्हा समर्थ जे जे करतील ते तेच चराचरामध्ये घडत जाईल. तेव्हा आपण समर्थ व्हावं आणि माझ्याकडून हे बोल बोलवून घ्यावेत. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 17 ते 24. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 25 ते 32. प्रत्यक्ष जो वैकुंठनाथ, निघाला त्याच्या मुखातून, सांगतो तो गीता भाव, ऐकावा लक्ष देऊन. धन्य धन्य तो गीता ग्रंथ, का धन्य तो श्रीकृष्ण. वेदाभ्यासाचा जो विषय, परमात्मा जो करी हे कथन. कसा करावा त्याचा गौरव, शिवासही जे नाही उकलत. मनी ठेवोनी सर्व भाव, वंदावे आपण त्यास. ऐकावे यानंतर, अर्जुन बोलला काय. पाहता ते प्रथम विश्वरूप. जे जे हे सारे सकल,
ते सर्व ईश्वर रूप, परमात्म्याचा असा अनुभव, प्रत्यक्ष दिसावा डोळ्यास. इच्छा जरीही मनातून, म्हणावे कसे परमेशास. ज्या अर्थी गुप्त विश्वरूप, कसे म्हणावे करा उघड. कोणी ते आतापर्यंत म्हटले नाही दाखवा म्हणून. कितीही जरी देवास प्रिय, कसे म्हणावे एकाएक. जरी असे परिचय दाट, तरी इतुकान जितकी लक्ष्मी माय. जवळची ती इतकी असून, भ्याली हे विचारण्यास. ह्यापुढे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, प्रत्यक्ष जो वैकुंठनाथ, त्याच्या मुखामधून निघालेला हा जो गीता भाव आहे, तो मी आता तुम्हाला कथन करतो, तो आपण लक्ष देऊन ऐकावा. हा गीता ग्रंथ मुळातच धन्य आहे आणि तो श्रीकृष्णही धन्यच आहे, जो स्वतः वेदाभ्यासाचा एक विषय आहे. वेदांना सुद्धा अजून त्याचा अभ्यास करण्याची गरज पडते. तो खुद्द परमात्मा हे कथन करतो. त्याचा गौरव कसा बरं करावा? प्रत्यक्ष शिवाला म्हणजे शंकराला सुद्धा जे उकलत नाही, असा गीताभाव आपण आता ऐकणार आहोत. तेव्हा मनामध्ये सर्व भाव ठेवावा आणि आपण त्या परब्रह्माला वंदन करावं. आणि त्यानंतर अर्जुन काय बोलला हे आपण ऐकावं, जेव्हा सर्वप्रथम त्याला ह्या विश्वरूपाचं दर्शन झालं. हे जे सगळं आहे ते सर्व ईश्वर रूप आहे. परमात्म्याचा असा अनुभव प्रत्यक्ष डोळ्याला दिसावा अशी इच्छा जरी मनामधून असली, तरी हे भगवंतांना कसं बरं म्हणावं, असा आता अर्जुनाला प्रश्नही पडलेला आहे. जेव्हा विश्वरूप हे गुप्त असणार आहे, तेव्हा ते उघड करा असं म्हणणं म्हणजे सुद्धा जास्तच सलगी केल्यासारखं त्याला वाटतंय. आत्तापर्यंत कुणीही विश्वरूप दाखवा असं म्हटलेलं नाही आहे. आणि देवाला कितीही प्रिय असलं तरी असं हे अचानक देवाकडे मागणं मागावं म्हणजे जरा निराळच वाटलं. तेव्हा कितीही दाट परिचय असला, पण तो इतकाही नाही की जेवढी भगवंताला लक्ष्मी माय जवळची आहे, ती इतकी जवळची असून सुद्धा हे विचारण्यासाठी भ्यायली होती. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 25 ते 32. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 33 ते 39. जरी असे मी त्यांचा सेवक, कमीच परंतु गरुडाहून, गरुडाची तुकी जवळीक, परी विचारला नाही त्यानी हा प्रश्न. सनकादिक जवळचे खूप, तसेच गोकुळातले गोपी गोप, केली न त्यांनी उठाठेव,
तरी देखील भासविले साऱ्या गोकुळास आपण केवळ बाल गोविंद सोसले 10 गर्भावास अंबरीश राजाचे कारण परंतु ठेविले गुप्त राखून हे विश्वरूप दाविले न ते कोणास श्रीकृष्णाने इतकी ही गुप्त गोष्ट असे तयाच्या अंतरातील विचारावी काय कदम कळेन हे मज विचारले मी नाही जर दिसेल ना ते विश्वरूप कसे मिळेल मग सुख जगण्याचाही नाही संभव काढावा हळूच हा विषय पहावे देवाची मर्जी काय असा करुनी विचार अर्जुन बोलू लागे भीत भीत बोल अर्जुनाचे असे खास शब्द जरी एखादाच भावतील ते भगवंतास दाविल भरभरून विश्वरूप मला विश्वरूप दाखव असं म्हणण्यासाठी अजूनसुद्धा अर्जुन धजत नाही आहे. पण त्यावेळेलाच त्याच्या मनामध्ये हेही विचार येत आहेत की जरी मी श्रीकृष्णाचा सेवक असं स्वतःला म्हणवून घेतलं तरीही गरुडाहून मी थोडासा कमीच आहे. गरुडाची जितकी जवळीक आहे तेवढी माझी नाही. पण आत्तापर्यंत गरुडानेही कधी हा प्रश्न भगवंतांना विचारला नसेल. सनकादिक इतर जे जवळचे आहेत त्यांनीसुद्धा कधीही अशी मागणी केली नसेल. इतकंच काय पण गोकुळातले गोपी आणि गोप त्यांनी देखील कधी एवढी उठाठेव केली नसेल. भगवान श्रीकृष्णांनी मात्र सगळ्या गोकुळाला आपण केवळ बालगोविंद आहोत असंच दर्शवलं. अंबरीश राजा जो अत्यंत दानशूर पराक्रमी आणि भगवत भक्त होता, एकदा द्वादशीला उपवास सोडण्याच्या वेळी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून त्याच्या घरी आले. आपण नदीवर जाऊन आन्निक उरकून भोजनास या असं राजाने त्यांना प्राथमिक सत्कार करून सांगितलं. दुर्वास त्याप्रमाणे नदीवर गेले पण लवकर परत येईनात. इकडे द्वादशी अतिक्रांत होत चालली होती. तेव्हा व्रतभंग होऊ नये म्हणून राजाने देवाला नैवेद्य समर्पण केला आणि आपण फक्त तीर्थप्राशन करून पारणं सोडलं. दुर्वासांना हे कळल्यावर त्यांना मोठा राग आला. त्यांनी आपल्या जटेतून एक कृत्या निर्माण करून राजावर सोडली आणि शापही दिला, तू अनेक योनीत जन्म घेशील. राजाचा नाश होणार हे जाणून भगवंतांनी सुदर्शन चक्र त्या कृत्येवर टाकलं. कृत्येचा नाश केल्यावर चक्र दुर्वासांच्या मागे लागलं. त्यांचे कोणी देवरक्षण करीनात. भगवंतांनीही सांगितलं की तुम्ही राजाकडे जाऊन त्याची क्षमा मागा. तो तुमच्यासाठी उपाशी राहिला आहे. तेव्हा 1 वर्षाने दुर्वास परत राजाकडे गेले. तो उपाशी राहून अतिथीची वाट पाहतच होता.
राजाने सांगताच दुर्वासांच्या पाठचे सुदर्शन चक्र सुटले व राजाने दुर्वासांना पंक्तीला घेऊन आनंदाने भोजन केले. अनेक योनीत जन्म हा दुर्वासांचा शाप अंबरीशाला बाधू नये म्हणून त्याच्यासाठी भगवंतांनी आपणच मत्स्यादी 10 अवतार घेतले. तेव्हा अंबरीश राजासाठी स्वतः भगवंतांनी एवढे जन्म घेतले होते आणि हेही त्यांनी गुप्त ठेवलं होतं. इतकी ही गुप्त गोष्ट विश्वरूप दर्शनाची, ती त्याच्या अंतरामधली अगदी अगदी खोल आणि वर्मस्थानी असणारी, आणि ही मी कशी बरं विचारावी? पण मी जर विचारलं नाही तर हे विश्वरूप बघायचं सुख मला कसं बरं मिळेल? बरं, आता प्रसंगही असा युद्धाचा आहे की माझा जगण्याचाही संभव मलाच वाटत नाही आहे. तेव्हा देवाची मर्जी काय आहे हे बघावं आणि हळूच हा विषय काढावा, असा विचार करून अर्जुन भीत बोलू लागला. अर्जुनाचं असं खास वैशिष्ट्य आहे की शब्द जरी एखादाच असला तरी तो भगवंताला नक्की भावेल आणि भगवंत निश्चितच करून हे विश्वरूप अगदी भरून दाखवतील. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 33 ते 39. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 40 ते 47. वासरास पाहता क्षणी गाय खडबडून होते जागी. गाठ पडता स्तना मुखाची पान्हा फुटण्याची निश्चिती. पांडवांचे ऐकता नाव कृष्ण राणी वनी घेई धाव. अर्जुनाचा ऐकता प्रश्न उत्तर देण्या तो अधीर. परमात्मा तो श्रीकृष्ण मूर्तिमंत जो प्रेममय. अर्जुनाचा चढता अंमल वेगळे दिसती हेच नवल. अर्जुनाने बोलता क्षणीच देव करेल धारण. विश्वरूप सहजीच ऐकावा तो प्रसंग. अर्जुन बोले भगवंतास आपण खरे कृपासागर. बोलण्याच्याही जे पलीकडील माझ्यासाठी बोललात आपण. पंचभूते होती विलीन जेव्हा ब्रह्मस्थानात. जीव महत्त्वाचा होई नाश विश्रांती स्थान ते अंतिम. मनाच्या अंतःगाभाऱ्यात कृपणा सारखे ठेवले पुरून. वेदांपासूनही ठेवले जे दूर असे जे आत्मस्वरूप.
अशी ती गुप्त गोष्ट माझ्या समोर केली प्रकट. थोर अध्यात्मज्ञानाचे समोर शंकराने ओवाळले ऐश्वर्य. ह्यापुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वासराला पाहता क्षणीच गाय जशी खडबडून जागी होते आणि एकदा का स्तनाची आणि मुखाची गाठ पडली की पान्हा फुटणार हे निश्चित, तसंच पांडवांचं नाव ऐकल्या ऐकल्या श्रीकृष्ण रानीवनी सुद्धा धाव घेतात. इथे तर खुद्द अर्जुनच प्रश्न विचारतोय, तेव्हा त्याचं उत्तर देण्यासाठी भगवंत अधीर झालेले असणार. परमात्मा श्रीकृष्ण जे मूर्तिमंत प्रेममय, अर्जुनाचा असा चढता अंमल होता, त्यामुळेच ते थोडेसे वेगळे नाही दिसले तरच नवल, नाहीतर खरं म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन हे एकरूपच. अर्जुनाने बोलता क्षणीच देव विश्वरूप अगदी सहजपणे धारण करतील, तो प्रसंग आपण ऐकावा. अर्जुन भगवंतास म्हणतो, आपण खरे कृपासागर, बोलण्याच्याही पलीकडचं माझ्यासाठी आपण बोललात. पंचमहाभूत जिथे विलीन होतात असं ते ब्रह्मस्थान, जिथे सगळ्या महत्तत्वांचा जीवांचा नाश होऊन त्यांचं ते विश्रांती स्थान असतं. मनाच्या अंतक गाभाऱ्यात कृपणासारखं पुरून ठेवलेलं, वेदांपासूनही खूप दूर असणारं असं जे आत्मस्वरूप, अशी ती गुप्त गोष्ट आपण माझ्यासमोर प्रकट केलीत. हे थोर अध्यात्माचं जे ज्ञान आहे ते मिळवण्यासाठी खुद्द शंकरांनी स्वतःचं ऐश्वर्यही ओवाळून टाकलेलं आहे. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 40 ते 47. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 48 ते 55. अशी जी वस्तू अमूल्य दिली तमजला क्षणातच, मग सांगा तुमच्या माझ्यात आहे काही का अंतर. मोहाच्या महापुरात बुडत असता मी गळ्यापर्यंत, श्रीकृष्णा उडी मारून काढले समज बाहेर. अखिल अशा या विश्वात तुझ विण नाही काही एक, दुर्दैवाने पहा आम्हास वृथा स्वतःचा अभिमान. अर्जुन मी या जगात एक, देहाप्रती मज अभिमान. म्हणतो साऱ्या कौरवांस माझेच सारे भाऊबंद. यांना मारले मी जर, म्हणत होतो लागेल पाप. पाहात होतो हे दुःस्वप्न, केलेत जागे मजला आपण. गंधर्व नगराची सोडून वस्ती, बाहेर पडलो होतो मी लक्ष्मीपती. पाण्याची ठेवणी
इच्छा उरी, पीत होतो मी मृगजळासी, जरी असे कापडाचा साप, विषलहरी वाटती सत्य, तसेच मिथ्या ते मरण, वाचविला आपण माझा जीव. विहिरीतले पाहता प्रतिबिंब, सिंहास वाटे घ्यावी झेप, परी कोणी धरावे त्यास, तसेच केले माझे रक्षण. यापुढे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला उद्देशून म्हणतो, आत्मस्वरूपासारखी अमूल्य वस्तू आपण मला एका क्षणात देऊ केलीत, तेव्हा मला सांगा, तुमच्या आणि माझ्यात काही अंतर तरी आहे का? मोहाच्या महापुरामध्ये मी गळ्यापर्यंत बुडत असताना उडी मारून आपण मला बाहेर काढलत. तेव्हा ह्या विश्वामध्ये तुझ्याशिवाय काहीच नाही हे आम्हाला आता कळून चुकलं आहे. पण दुर्दैवाने बघणं, आम्हाला स्वतःचा किती अभिमान आहे आणि तोही किती फोल आहे. अरे अर्जुना, या जगात मी एक असा देहाप्रती असलेला माझा अभिमान कुरवाळत बसलो होतो आणि ह्या सगळ्या कौरवांना माझे भाऊबंद समजत होतो. यांना मारलं तर मला पाप लागेल असं दुःस्वप्नही मी पाहत होतो. पण आपण मला जागं केलं. गंधर्व नगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो होतो. जणू काही पाण्याची इच्छा ठेवून इतका वेळ मी मृगजळच पीत होतो. अहो, कापडाचा जरी साप असला तरी त्याला पाहून उत्पन्न होणाऱ्या विषलहरी असतात त्या मात्र खऱ्याच वाटतात ना. तसंच जे मरण, जे मिथ्या असतं, पण त्यापासून आपण माझा जीव वाचवला आहे. विहिरीमध्ये आपलं प्रतिबिंब पाहिल्यानंतर सिंहाला असं वाटतं आतमध्ये दुसरा कुणी सिंह आहे आणि आपण उडी घेऊन त्याला मारून टाकावं. पण हे करत असतानाच जणू काही त्याला कोणीतरी अडवावं आणि त्याचे जीव वाचवावा, अशा पद्धतीतच आपण माझं रक्षण केलेलं आहे. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 48 ते 55. धन्यवाद.